तालुक्यामध्ये कपाशी पिकांवर बोंडअळी पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मोठ्या प्रमाणात कपाशी पीक उपटून मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊन सुद्धा शासनानं पूर्णपणे दुर्लक्ष होत असताना दिसून येत आहे. सोयगाव तालुक्यामध्ये कपाशी पिकाची मोठी लागवड करण्यात आलेली होती, परंतु कपाशी पिकावरती मोठ्या प्रमाणात बोंडअळीनं थैमान घालून पूर्ण कपाशी पिकाची विल्हेवाट लावली आणि त्यामुळे कपाशी पिकाला मोठा फटका बसलाय. त्यात कपाशी आणि सोयाबीनला भाव मिळत नसल्यानं शेतकरी राजामध्ये मोठा संताप आणि नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत. सध्या बी बियाणं, खतं आणि तसंच कीटकनाशकं यांचे दर भाव मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आकाशाला भिडलेत. शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन पिकांवरती मोठा खर्च केलेला असून त्यात कोणताही मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही निघत नसल्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत. शासनाचं याकडे पूर्ण दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कपाशीवरती बोंडअळी पडल्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पीक उपटून मक्का पिकाची लागवड केली असून सध्याला मका पिकाची मोठ्या प्रमाणात कोळपणीला सुरुवात झालेली असल्याचं दिसून येत आहे. प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर.